बघायला मिळेल प्रेक्षकांना, यात काही शंका नाहीये. क्वालिफाय होणारा संघ येणारे काही चेंडू, येणारे काही क्षण ठरवतील कोणता संघ आजच्या दिवसातील क्वालिफाईड संघ असेल. या सामन्यासाठी आम्हाला स्कोरर म्हणून लाभले सुनीलजी कांगड आणि आमचे सहसमालोचक दीपकजी बिराडे. धन्यवाद. तत्पूर्वी मी रिकी घाडे सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. व्यासपीठावरील सर्व अतिथींचं स्वागत करतोय. वळूया सामन्याकडे. आजच्या दिवसातील निर्णायक सामना देवपे वर्सेस देवगाव. सलामीचे फलंदाज देवगाव संघाकडनं स्ट्राईकचा भार सांभाळतोय स्वप्नील आणि नॉन स्ट्राईक एंड सांभाळतोय दौलत. द मॅन फ्रॉम देवपे. पहिला गोलंदाज आशुतोष, द मॅन फ्रॉम देवपे. पहिला चेंडू, लेट्स प्ले. ओ, पहिल्या चेंडूवर इरादा स्पष्ट केला. बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू येतोय सरळ सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवर सलामी देतोय षटकार. 6 धावा. असं म्हणतात वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात तुम्ही नक्कीच तुम्हाला यशाकडे नेत असते. पहिल्या चेंडूवर स्पष्ट केला स्वप्नील. पहिल्या चेंडूवर 6 धावा. दुसरा चेंडू टाकणारी सज्ज आशुतोष. ओ, या ठिकाणी बॅकफुटर जाऊन पंच केला ऑफसाईडच्या दिशेनं. कव्हर स्वीपर रिजनच्या दिशेनं चेंडू जातो. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. 2 धावा सुद्धा पूर्ण आणि पंचांचा निर्णय येतोय. येस, इट इज अ 4 रन्स. 4 धावा. चेंडूवर आपला इरादा स्पष्ट करताना दिसला फलंदाज स्वप्नील. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. अतिशय जबरदस्त बॅटिंगच्या परफॉर्मन्स मध्ये आपली भूमिका बजावतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल. चेंडू सरळ गगनाला भिडतोय. 6 धावा. सह्याद्रीचा छावा. विजय. सुनील ऑन फायर. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर बॅकफुट जाऊन ऑफसाईडच्या दिशेनं चौकार आणि पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार. या 6 धावांनी धावसंख्या पुढे जातीये, पोहोचतीये 16 धावांवर. अतिशय झंझावती अशी इनिंग ची स्टार्ट करताना दिसतोय स्वप्नील देवगाव संघासाठी. आम्हाला जिंकायचं, आम्हाला लढायचं आहे. कारण उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय आहे ते केव्हाही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे अशी जिद्द असावी. ती जिद्द आपल्या बॅटिंग मध्ये दाखवतोय स्वप्नील. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये फरक करताना दिसतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज आशुतोष. 14 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतंय. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. कुठेतरी गमावलेला कॉन्फिडन्स मिळवावा लागेल तो गोलंदाज आशुतोषला. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील. हो, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू. आडव्या बॅटला चेंडू खेळला मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक चूक करतोय. कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटला जातोय. नक्कीच भानुदा देसले असं क्षेत्ररक्षकाचं नाव आहे. नक्कीच प्रयत्न चांगला होता, वेल अटेम्प्ट, परंतु एक मोठा गडी बाद करण्यात अपयश मिळतं. दरम्यान धावसंख्या 1 न वाढली, पोहोचते 17 धावांवर. या षटकातील नक्कीच शेवटचा चेंडू असेल. आशुतोष आता मात्र कमबॅक करतोय उर्वरित चेंडूंमध्ये. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेनं ग्लान्स केला चेंडू. नक्कीच पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल टिपण्यात असमर्थता दाखवतोय. दरम्यान 2 धावा घेण्यात यश मिळत आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव शॉर्ट. पंचांचा निर्णय येतोय. नक्कीच 1 धाव शॉर्ट त्या ठिकाणी की अतिघाई संकटात नाही. नक्कीच 1 धाव कुठेतरी मिळाली असते एक्स्ट्रा, परंतु एकच धावेवर समाधान मला वाटतं. या षटकाच्या समाप्तीनंतर देवगाव संघाची धावसंख्या होते 1. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये बिनबाद 18. कोणत्याही प्रकारची विकेट गमावली ही मात्र चांगली बाजू असेल ती देवगाव संघासाठी. नक्कीच नवीन गोलंदाज सुरेश येतोय. सुरेश पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवगाव संघाची धावसंख्या होतीये 18 धावा. अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी. उर्वरित 3 चेंडूमध्ये कमबॅक करताना दिसला गोलंदाज आशुतोष. आता मात्र दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय देवपे संघाचा गोलंदाज सुरेश.
यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेला फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळते सर्कल मध्ये आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतं ते देवगाव संघाच्या फलंदाजाला. स्ट्राईक रोटेट करून नवीन फलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील येतोय, स्ट्राईकचा भार सांभाळतोय. दौलत येतोय. दरम्यान धावसंख्या 1 न पुढे जाते, पोहोचते 19 धावांना. नेक्स्ट बॉल वन्स अगेन सुरेश टू स्वप्नील. ओ लोअर फुलटॉस चेंडू झेल होईल का? यावेळेस मात्र अचूक ढेल टिपण्यात यश मिळत आहे आणि पहिला धक्का बसतोय देवगाव संघाला स्वप्नीलच्या रूपानं. डीजे सुरेश या गोलंदाजाला अतिशय जबरदस्त चेंडू होता, ओव्हर फुलटॉस चेंडू तेवढ्याच ताकदीनं तो फटकावला, परंतु अचूक क्षेत्ररक्षण बघायला मिळाले देवपे संघाकडनं. दरम्यान दौलतची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय कुणाल, द मॅन फ्रॉम देवगाव. जबरदस्त स्टार्ट या दोन फलंदाजांनी करून दिली. उत्कृष्ट पार्टनरशिप बघायला मिळाली दौलत आणि स्वप्नीलकडनं. दौलत माघारी परततोय, त्याची जागा भरून काढतोय कुणाल. स्ट्राईकचा भार सांभाळतोय पुन्हा एकदा स्वप्नील. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय गोलंदाज सुरेश. आयटम वुड द विकेट न गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू, बॅटचा फ्लो सुरेख, चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. पॅरलल षटकार, 6 धावा. जोर दाखवते. मन मनगड आणि मस्तिष्क यांचा त्रिवेणी संगम साधला जातोय. उत्कृष्ट बॅट फ्लो, उत्कृष्ट टायमिंग आणि उत्कृष्ट प्लेसमेंट बघायला मिळालं ते फलंदाज स्वप्नील कडनं. या 6 धावांनी धावसंख्या वेगानं वाढते. स्कोर मूव्ज ऑन 25 रन्स, 25 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय जबरदस्त फलंदाजी करतोय फलंदाज स्वप्नील. आपल्या संघासाठी नक्कीच एक उत्कृष्ट कामगिरी बजावतोय, कारण जो जिता वही सिकंदर या उक्तीप्रमाणे थांबायचं नाही, कारण शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकलो नाही, जिंकायचं आहे, लढायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेश टू स्वप्नील. हाफ ट्रॅकर चेंडू पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न बसलाय. दरम्यान या चेंडूवर 2 धावा घेण्यात यश मिळतंय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाती आहे, पोहोचती आहे 27 धावांवर. अतिशय जबरदस्त शॉट सिलेक्शन दिसतंय स्वप्नील कडनं. पुन्हा एकदा सुरेश हॅटम ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र स्लोवरचा चेंडू, चलाखी दिसते गोलंदाजाची, गतीमध्ये परिवर्तन करताना दिसला. दरम्यान निर्धाव चेंडू. हे षटक काहीच चांगलं षटक पडते ते देवपे संघासाठी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा होत्या. नेक्स्ट बॉल वन्स अगेन सुरेश टू स्वप्नील. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर उसळी घेत नाहीये, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला. दरम्यान हे षटक संपताय. 2 षटकानंतर देवगाव संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद, 27 धावा. तुर्तास संधी देऊया डीजे. नक्कीच किती धावांपर्यंत मजल मारेल देवगाव संघ ठरवतील, कारण आजच्या दिवसातील निर्णायक सामना आहे. तिसरा षटक, पहिला चेंडू
गोलंदाज भानुदास. ओ यावेळेस मात्र शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. उंच गगनाला भिडलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चूक करत नाहीये आणि या चेंडूवर कडी बाद करण्यात यश मिळत आहे. गोलंदाज भानुदासला उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाज कुणाल बॅक टू द डगआउट. आणि उत्कृष्ट झेल टिपण्यात यश मिळत आहे देवपे संघाला. कुणालची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल झालाय नवीन फलंदाज. एक चांगली देहष्टी असणारा फलंदाज विशाल. नक्कीच अतिशय दर्जेदार फलंदाजांचा भरणा असलेला संघ देवगाव संघ. एक से बडकर एक फलंदाज, परंतु तेवढ्याच ताकदीनं चांगली गोलंदाजी करतोय तो भानुदास. आपल्या अनुभवाचा वापर करतोय. असं म्हणतात एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात मोठा गुरु आहे आणि ते आपल्या अनुभवाचं प्रात्यक्षिक मैदानात दाखवताना दिसतोय. कारण गोलंदाजीमध्ये तुमची लाईन आणि लेंथ खूप महत्वाची, तुमचं क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आणि सगळ्या आघाड्यांवर देवपे संघ आता मात्र चांगली कामगिरी करतोय. नेक्स्ट बॉल फेस करेल फलंदाज स्वप्नील. अजूनही किल्ला लढवतोय. ओ यावेळेस मात्र यॉर्कर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु चुकीला माफी नाही. क्षेत्ररक्षक मिस्टेक करतोय. परिणाम 4 धावा. डीजे म्हणजे खऱ्या अर्थानं धावगतीला अंकुश लावण्याचा प्रयत्न असतो. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला यशाकडे नेत असतं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज भानुदास. स्लोवर वनचा मारा. बॅटची लिडिंग एज लागतीये आणि कॉट बिहाइंड. उत्कृष्ट झेल टिपला जातोय यष्टीरक्षकाकडनं आणि तिसरी विकेट गमावली जाते देवगाव संघाची. डीजे जबरदस्त गोलंदाजी करतोय भानुदास. जी धावगतीचा वेग होता, जो करंट रन रेट सुरू होता, त्या रन रेटला कुठेतरी अंकुश लावण्याचं काम भानुदास करतोय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. गतीमध्ये परिवर्तन करतोय. चेंज ऑफ पेस. लाईन आणि लेन सांभाळतोय. आपल्या अनुभवाचा वापर करतोय. हे स्किल असते गोलंदाजाचं की चेंडूला खऱ्या अर्थानं आपल्या बोटांची जादू दाखवणं गरजेचं असतं. ती जादू दाखवतोय गोलंदाज भानुदास. नवीन फलंदाज अक्षय, द मॅन फ्रॉम देवगाव. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं टोळवण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय चौकाराच्या दिशेनं. 4 धावा मिळतात या चेंडूवर. उत्कृष्ट शॉट सिलेक्शन बघायला मिळत आहे फलंदाज अक्षयकडनं. डीजे अतिशय जबरदस्त स्टार्ट आपल्या या इनिंगची करतोय अक्षय. 4 धावा मिळत आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन करताना दिसत आहे. पंच दंडित करतात या चेंडूला. या चेंडूवर नक्कीच वाईड चेंडू. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धावा मिळते. धावसंख्या पोहोचते 36 धावा. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजूनही काही चेंडू शिल्लक. उत्कृष्ट फलंदाजी, तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी भानुदास कडनं. आता मात्र शफल येऊन वाऱ्याच्या वेगानं बॉडी टर्न करून चेंडू भिरकावून दिला. लॉंग लॉंग षटकार. 6 धावा. आता मात्र सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज. या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती देवगाव संघाची
42 धावा, उत्कृष्ट गोलंदाजी. परंतु एक जर चेंडू सोडला तर मात्र हे षटक नक्कीच वाखाणण्याजोगं होतं. अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली. धावसंख्या होतीये 3 षटकानंतर 42 धावा. ड्रिंक्स ब्रेक असेल, काही क्षणांची विश्रांती आणि नक्कीच काहीच प्लॅनिंग, पुढची स्ट्रॅटेजी ठरेल दोन्ही संघांच्या दरम्यान. फलंदाज डिस्कस करतायत, गोलंदाज सुद्धा क्षेत्ररक्षकाशी डिस्कस करतायत. निर्णायक सामना आहे आणि या सामन्यासाठी नक्कीच प्रेक्षकांची गर्दी सुद्धा मैदानाच्या बाहेर चांगल्या पद्धतीनं आहे. या सामन्याचं स्कोरर रायटिंग करतायत स्वप्नीलजी गांगड, पंचगिरी करतायत वर्मा सर. आणि अमरजी गायकवाड सुद्धा लेग साइडचे पंचगिरी सांभाळत आहेत. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज. चौथं षटक, पहिला चेंडू. हो, यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग साधला नाहीये. फटका मारण्याचा प्रयत्न ओम स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये थ्रो करताना धावबाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला. दरम्यान उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते देवगाव संघाच्या दोन फलंदाजांच्या दरम्यान. धावसंख्या 2 न पुढे जातीये, पोहोचतीये 44 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धाव खूप महत्वाची आहे, कारण एक चेंडू हसवतो, एक चेंडू रडवतो. येणारा प्रत्येक चेंडू सामन्याचे चित्र बदलत असतोय. चौथं षटक, या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढतोय फलंदाज विशाल. ओ, उसळी घेत नाहीये चेंडू. यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये विसावला. कोणत्या प्रकारची धाव नाहीये, चांगल्या प्रकारची लाईन आणि लेंथ बघायला मिळते गोलंदाजाकडनं. अतिशय जबरदस्त गोलंदाजी दशरथ करतोय आपल्या संघासाठी. कुठेतरी धावांचा जो डोंगर उभा राहत होता त्याला अंकुश लावण्याचं काम आशुतोष आणि गोलंदाज दशरथच्या माध्यमातून बघायला मिळतं. उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत. किती धावांपर्यंत मजल मारेल देवगावचा संघ या उत्सुक्याचं ठरेल. यावेळेस मात्र पुढचा चेंडू. ओ, स्लॉट मध्ये चेंडू आहे. स्लॉक स्वीप टुवर्ड्स द लेग साइड रिजन फॉर 6 रन्स. उत्कृष्ट फटका, 6 धावा. अर्धशतक कंप्लीट होत आहे. उत्कृष्ट फलंदाजी, 50 धावा धाव फलकावर देवगाव संघाच्या. नक्कीच मनोधैर्य वाढत असेल. चांगलं टार्गेट सेट करताना दिसत आहेत देवगाव संघाचे फलंदाज. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग बघायला मिळतीये. पुन्हा एकदा गोलंदाज दशरथ पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच यस, उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू. पूर्णपणे फॉलो केलं फलंदाजाला गोलंदाजानं. हे स्किल असतं गोलंदाजाचं. फुटवर्क बघून फलंदाजाला फॉलो करून गोलंदाजी करणं आणि त्यात यश मिळतंय गोलंदाज दशरथला. निर्धाव चेंडू. या षटकातील काही चेंडू शिल्लक, 2 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल फलंदाज. ओ, पुन्हा एकदा बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू येतोय, सरळ जातोय, त्या भगव्या पट्टीला सलामी देतोय. पंचांचा इशारा, षटकार, 6 धावा. अनेक इनोव्हेटिव्ह फटके आम्ही क्रिकेटमध्ये बघतोय. आम्हाला आठवण करून दिली या फलंदाजानं KL राहुलची, आम्हाला आठवण करून दिली सूर्यकुमार यादवची. त्या स्टाईलनं फटका खेळला गेला आणि उत्कृष्ट टायमिंग साधलं गेलं या चेंडूवर. या 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते, पोहोचते आहे 56 धावांवर. 56 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू. ओ, आता मात्र टायमिंग चुकलंय. उंच उडालेला झेल आणि या चेंडूवर उत्कृष्ट झेल टिपण्यात यश मिळत आहे आणि फलंदाजाला माघारी धाडण्यात यश मिळत आहे. षटक संपत आहे.
स्वीट ऑफ बल्ल्यानी शाबुर्जी मुलुक मैदानी तोफ रिकी खाडेसर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. 4 ओव्हर करता. त्यांचं पुनश्च एकदा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनापासून हार्दिक आभार. 56 रन ऑन द बोर्ड. 4 ओव्हरचा केली ते कंप्लीट झाले. अब तक 56 धावा. स्टील 1 मोर ओव्हर टू गो. तर रमेशजी शिंदे सर आणि त्याचबरोबर हेमंत सोनावले सर आणि रिकी खाडे सर आपली रजा घेत असताना मोस्ट वेलकम. ऑन साइडला स्वीप केला हा बॉल. 5व्या ओव्हरची ती सुरुवात. सेकंड स्पेल मध्ये भानोदास दिसले बॉलिंग ट्रॅकवर आणि पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप. 1 रन आता कंप्लीट करत असताना बॅट्समन अक्षय आणि एका धावेच्या साथीनं संघ देवगाव टायगर्स आता जाऊन पोहोचला 57 या धावसंख्येवर. अफलातून कामगिरी करत असताना हा संघ. बॅट्समन केतन ऑन स्ट्रायकिंग एंड. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये हा चेंडू. विकेट किपर महेश सरनिंगे अखेर आता चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि आता चौथा झेल तिथे टिपत असताना एसट्यांच्या पाठीमागे विकेट किपिंग देखील जमेची बाजू आणि आता चेतनला मात्र ते परतावं लागतंय. हा धक्का क्रमांक सध्याच्या स्थितीला 5वा पोहोचत असताना 57 या आकडावरती देवगाव टायगर्स या टीमला. सातव्या क्रमांकावरती सध्याच्या स्थितीला निलेश ऑन नॉन स्ट्रायकिंग एंड आणि स्ट्रायकिंग एंड वरती आता भार सांभाळल तो म्हणजे अक्षय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. धीम्या गतीचा हा बॉल विषयमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला. वाटेश लॉंग ऑफला फिल्डर कडून बॉल बाजूला गेला. बॅकअप देत असताना एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत 3 धावा वेगाने कंप्लीट. वाऱ्याची गती हरणाचा वेग आणि चित्ताची चिपलाई. पायामध्ये जणू काही एक मोहर लागली आणि तिसऱ्या धाब्याची जी संधी निर्माण झाली होती ती संधी आता इथे संधीचं सोनं होत असताना. वाइल्ड रनिंग बिटवीन द विकेट अँड वेल कॉलिंग ऑल्सो. ट्रिपल नंतर टीमची टोटल पुढे पोहोचेल 60 रन ऑन स्कोर कार्ड. 60 धावा दाफल काबर्दी. आजच्या दिवसातील ही अंतिम लढाई इथे सुरू आहे. थांबून खेळलेत मिस टायमिंग. हवेमध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा होता पण अखेर आता बॉल पर्यंत तो पोहोचू शकला नाही. निलेश येत आहे डीप मधून आणि अखेर आता इथे विचारणा करत असताना स्कोरलेग अंपायरकडे या सिरीज 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात आता मात्र फलंदाज होते धाबाद विशाल बॅक टू पावलियन. तिसरी धाव घेण्याचा मानस होता. थ्रो चांगला आला आणि विकेट किपरचं कौतुक या मॅच मध्ये करावे तितकं कमी. यष्ट्यांच्या पाठीमागून सातत्याने ॲज अ गायडर मार्गदर्शकाची भूमिका निभावत असताना महेश सरनिंगे हिज एक्सपिरियन्स कंटेनर जो या टीमचा प्रामुख्यानं अनुभवी खेळाडू आहे आणि चांगलं मार्गदर्शन. हे निर्णायक लढत आहे. देवगाव टीमचा प्रवास आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहिला तर विजय 11 भालुक या टीमला त्याने पहिल्या फेरीमध्ये परास्त केलं. दुसऱ्या फेरीमध्ये परास्त केलं यजमान संभाजीनगर या टीमला आणि आता कॉन्फिडन्स त्यांचा वाढला. लेग ब्रेक टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला. हरकत करत असताना हा बॉल वेगानं टेक ऑफ घेतोय गुडले स्पॉटवरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. भानुदास दिसलेची लाईन ओळखणं थोडंसं मुश्किल आहे नव्या बॅट्समन करता कारण सातत्याने व्हेरिएशन विविधता त्याच्याकडे आहे आणि तो प्रयोग इथे करत असताना ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. थायपॅडवरती आदळला आहे चेंडू. शॉर्ट बॅकवर्डला क्षेत्ररक्षक घेतोय. अंपायर सिग्नल इट इज फ्रॉम लेग बायच आणि आता ही एक धाव इथे धाव फलकावरती जोडली जाईल. पहिली इनिंग कंप्लीट होतीये. 5 ओव्हरचं पहिलं सत्र अखेर आता इथे कंप्लीट झालं आहे आणि बॅटिंग करत असताना संघ देवगाव टायगर्स 5 ओव्हरच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचला. तो म्हणजेच 12.50 धाब्याच्या धावगतीनं 63 या धावसंख्येवरती. साईड स्क्रीनच्या समोर जो प्रेक्षक वर्ग आहे विनंती आहे कृपया तेथून आपण बाजूला व्हायचंय. लाईव्ह प्रेक्षकांमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण होतो. साईड स्क्रीनच्या समोर जो प्रेक्षक वर्ग बसलाय आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती आहे तेथून बाजूला व्हायचंय. लाईव्ह प्रक्षेपणामध्ये थोडासा व्यत्यय निर्माण होतो. व्यवस्थापन समितीला सहकार्य करा मित्रांनो. आपल्यासाठी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड, वीरेंद्र सेवक स्टँड, अजिंक्य रहाणे स्टँड, युवराज सिंग स्टँडची व्यवस्था आमच्या समितीकडून केली गेलेली आहे. तेथे जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं. येस थँक्यू सो मच. 64 टू विन. आता 64 धावेचं लक्ष. 12.80 धावेची धावगती ते मेंटेन करायचे द्वितीय सत्रामध्ये. हा क्वालिफायर सामना फास्टर 5 मध्ये पोहोचण्यासाठी सुरू असलेली लढाई.
स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. ग्रामस्थ मंडळ संभाजीनगर आणि त्याच बरोबरीनं एस.एन. बॉय संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारली गेलेली ही 5-6 दिवसीय क्रीडा स्पर्धा. स्पर्धेचं दुसरं पर्व संभाजीनगर चषक मुरबाड. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याच दे यासी डोला. हा क्रिकेटचा सोहळा उपभोगण्यासाठी तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. 64 धावेचं लक्ष. आता क्वालिफायर सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे. माऊली 11 देवपी या टीमनं परास्त केलं होतं पहिल्या फेरीमध्ये आदर्श 11 धानेवलीला आणि त्यानंतर द्वितीय फेरीमध्ये त्यांनी परास्त केलं होतं कालोराम 11 भालुक या टीमला. आणि अखेर आता 2-2 सामने जिंकून मात्र या दोन उभय संघांमध्ये लढणी जाणारी ही क्वालिफायर अक्षरशः बक्षीस पात्र फेरीची लढत. मोस्ट इम्पॉर्टंट मॅच फॉर बोथ टीम्स. ऑलरेडी पहिल्या दिवसामध्ये पडगाव विभागातील डोहुळे हा संघ या स्पर्धेच्या फास्टर 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. काल मुरबाड ग्रामीण गटामधील जयमान बेलपाडा हा संघ फास्टर 5 मध्ये जाऊन पोहोचला. तर आज माऊली 11 देवपे की त्यांच्या विरुद्ध देवगाव टायगर्स हा प्रश्न आमच्या प्रेक्षक वर्गाला देखील पडलाय आणि त्याचं उत्तर नक्कीच येणाऱ्या कालावधीपर्यंत तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोहोचणार यातील मात्र शंका नसेल. 64 धाब्याचं लक्ष आता इथे गाठायचं आहे आणि हे लक्ष गाठण्याच्या उद्देशानं आता सलामीची जोडी सध्याच्या घडीला किलपटीकडे जात असताना आशुतोष गायकवाड मॅन इन फॉर्म आणि त्याच्यासोबत विकेट किपरची भूमिका ज्यानं चांगल्या पद्धतीनं अदा केली महेश सरनिंगे सध्याच्या घडीला ग्राउंडमध्ये इंटायर होत असताना 64 टू विन. 64 धावेचं लक्ष. मनमोहक वातावरण, प्रफुल्लित आणि प्रसन्न हवामान आणि या हवामानामध्ये रंगत असलेली ही स्पर्धा. थोडासा व्यत्यय जरूर आला होता पावसाचा, त्या कारणास्तव या स्पर्धेचं शेड्यूल एक दिवस पुढे देखील ढकलण्यात आलं. पण आता पुनश्च एकदा ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल तर त्याच जोमानं त्याच उत्साहानं सुरू झाली आहे. प्रेक्षक वर्गाचं सातत्यानं अमोलजी कथोरे यांना लाभणारं भरभरून प्रेम आणि त्यांचा लाभणारा प्रचंड उत्स्फूर्त सर्वच आमचे मान्यवर जे या ठिकाणी अतिथी वर्गातून स्पर्धेचा आनंद लुटतायत त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार. ओमसा एमटीसी लॅबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लॅरिटी, चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. मेन अंपायरची भूमिका कल्याण ग्रामीणचे आणबान निशान धर्मेंद्र वर्मा सर, लिजेंड फ्रॉम कल्याण. सातत्यानं भरपूर वर्षाचा पंचगिरीचा अनुभव आणि या स्पर्धेमध्ये देखील तीच इम्पॅक्ट, तोच महत्वाचा अँकर रोल आता लीड करत असताना. जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे 64 धावेचं लक्ष गाठायचंय. माऊली 11 देवपेला खेळत असताना क्वालिफायर सामन्यामध्ये देवगाव टायगर्सच्या विरुद्ध आजच्या दिवसातील अंतिम लढाई, अंतिम 5 षटकं आणि इथे खेळ सुरू होत असताना स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करतोय आशुतोष गायकवाड आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याच्या साथी समवेत सलामीचा फलंदाज जो दाखल झाला नॉन स्ट्रायकिंग एंडवर महेश सरनिंगे. ही ओपनिंग पेयर सध्या आहे या मॅचमध्ये. माऊली 11 देवपेची खेळत असताना देवगाव टायगर्सच्या विरुद्ध फिल्डिंग इथे सेट केली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर डीपमध्ये लॉंग ऑफ लेग फिल्डर, विकेट किपर तयार होतो. पहिलाच बॉल मिस टायमिंग शॉट, फिल्डर बॉलच्या खाली पोहोचलाय आणि पहिल्याच बॉलवरती आता इथे विकेट. जसा मैदानामध्ये दाखल झाला होता आशुतोष गायकवाड त्याच पावलानं आता त्याला परतावं लागते तंबूच्या दिशेला. तो होता थोडासा हताश निराज आणि मैदानामध्ये जल्लोष करत असताना संघ देवगाव टायगर्स हा मोठा ब्रेक थ्रू.
स्विचिटचा तडाखा आता चौकारानं खातं खुलं करत असताना महेश सरनिंगे 4 धावेनं आता मात्र धावफलकाला श्री गणेश होतोय. विकेट नंतर आवश्यकता होती धावांची आणि ती कोंडी आता अखेर दुसऱ्या चेंडूवरती फोडत असताना महेश सरनिंगे. फुल टॉस होता, आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, विकेट किपरचं जजमेंट चुकलं. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला कव्हर करेल क्षेत्ररक्षक चेंडू आणि तोपर्यंत अंपायर सिग्नल इट इज अ वाईट +1. एकूण या 2 धावा आता एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होत असताना एक्स्ट्रा रन भरपूर महत्वाचा फॅक्टर होतील या मॅच मध्ये. जशी जशी गेम इम्प्रूव्ह होत जाईल तसा तसा सामना अगदी जवळ जाऊन पोहोचेल. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव या मॅच मध्ये निर्णायक असेल. इट इज अ डू ऑर डाइंग काउंटर. करो या मरोशी ही लढाई सध्या सुरू आहे. क्वालिफायरचा सामना जो ऑनलाईन प्रेक्षक वर्ग होमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जॉईन झाला त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सस्ने स्वागत. या 2 एक्स्ट्राच्या धावा आता बहाल करत असताना रोशन टीमची धावसंख्या पुढे पोहोचेल ते म्हणजे 6 या आकड्यावरती स्ट्राईक आता रोटेट झाली आहे आणि स्ट्रायकिंग एंडचा बार सध्या सांभाळत असताना भानुदेश दिसले. फुल टॉस होता, क्रॉस बॅट स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न, मिस्टॅमिंग स्टिकरवरती आदलला चेंडू. चांगली फिल्डिंग डीप मध्ये कुणाल येत आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आता एकाच धावेवरती थांबावं लागतंय भानुदास देसलेला. सिंगल ऍड होत असताना एका धावेनं आता धाव फलक पुढे जाऊन पोहोचले ते म्हणजेच 7 या धावसंख्येवरती 64 धावेचं लक्ष. 12.80 धावेची धावगतीवरती 5 षटकामागे मेंटेन करायची, सातत्यता राखायची आणि तो प्रयत्न आता ते सुरू आहे. ऑन साइडला जबरदस्त टायमिंग, व्हाट अ शॉट, क्रॅकर फ्रॉम महेश सरनिंगे. जसा चेंडू बॅट वरती आला टक कसा साऊंड आणि आता हा चेंडू निघून चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा आहे ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार. पॉवर प्ले मध्ये आता पॉवरफुल बॅटिंग करत असताना महेश सरनिंगे त्याला माहिती आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जितक्या जास्त धावा आपण एकवट होऊ तितकं जास्त इक्वेशन आपल्यासाठी सोपं होईल आणि तोच प्रामाणिक प्रयत्न ते करत असताना मैदानामध्ये घाम घालतोय, मेहनत करतोय आणि आता यश देखील त्याला मिळाले. हा षटकार त्यानं ठोकलाय रोशनच्या विरुद्ध. फुल टॉस होता, आडव्या बॅटनं यावलेला प्रहार, मिस टायमिंग, कुणाल बॉलच्या खाली पोहोचलाय आणि अखेर आता इथे जो ब्रेक थ्रू हवा होता तो ब्रेक थ्रू मिळालाय. घाई केली आणि ते संकट आता ओढावलंय ते म्हणजेच माऊली 11 देवपे या टीम वरती आणि आता हा 13 धावसंख्येवरती सलामीचा फलंदाज बाद होत असताना ओपनिंग फेर मैदानाच्या बाहेर येत असताना महेश सरनिंगे बॅक टू डग आउट. तर जेव्हा ॲज अ आयकॉनचा रोल अदा करायचा असतो तेव्हा देवगाव टायगर्सची टीम करता जयेश मोरे यांची वर्णी नेहमीच लागत असते आणि ते देखील आता या सामन्याचा आनंद घेत असताना संधी होती मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये स्पीड रेस्ट्रिक्शन मध्ये पण अखेर आता इथे विकेट गमावलाय महेशनं. विषयमध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आउटर एज शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचलाय बॉलवर. पहिल्याच मध्ये चेंडू लाडवत आहेत, प्रदीप आहेत त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आता दाखवत असताना तोपर्यंत 8 होईल. आणखीन एक सिंगल अंपायर सिग्नल. ओव्हर नंबर 1 इज कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ अखेर ते कंप्लीट झाला आणि धावफलकावरती संघ माऊली 11 देवपे जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 2 विकेटच्या नुकसानामध्ये 14 या धावसंख्येवर. 4 षटका आता एकंदरीत शिल्लक आहेत, अर्थातच 24 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि विजयाकरता अजूनही 50 धावेची आवश्यकता. 12.50 धावेची धावगती आता इथे मेंटेन करायची, सातत्यता राखायची आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सध्याच्या सिटीला षटक क्रमांक 2 आता टाकण्यासाठी येतोय बॉलर अक्षय ज्यानं संभाजीनगर टीमच्या विरुद्ध चांगला स्पेल हाताळला. 2 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली आणि तिथं मॅचमध्ये कमबॅक करत असताना मोठा विजय मिळवला देवगाव टायगर्स या टीमनं. अक्षय कम्स इन टू द अटॅक नाऊन इन मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड ओव्हर. 24 बॉल 50 धावेचं आता समीकरण. फील्ड रेस्ट्रिक्शन वरती अजूनही मर्यादा. 2 फिल्डर डीपमध्ये 30 गज घेऱ्याच्या बाहेर, वायडिश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीपमध्ये मिडविकेटच्या दरम्यान. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिडविकेट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक चार्ज अप होत असताना 30 यार्ड सर्कलमध्ये
ही आहे सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षणाची व्ह्यू रचना. शॉर्ट मिडॉनला देखील आता एक क्षेत्ररक्षक आमंत्रित केला गेला, तो म्हणजेच खास करून अक्षय साडी. तो तयार होत असताना वर दी विकेट आमच्या हायवे एंडकडून आणि स्ट्राकिंग एंडवरती डाव सांभाळेल तो भानुदास. शॉर्ट बॉल बॅकफुट देऊन कट केला, डेलिकेट टच, अपी स्क्वेअर डाईव्ह, चांगला फटका, फिल्डर बॉलच्या पाठीमागे मोठी चेस, आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी खराब आहे. तिसऱ्या रनसाठी कॉलिंग आणि ते तिसरी धाव घेण्याचा मानस होता. डायरेक्ट हिट जरूर दिला, पंचांकडे विचार ना, बट पंच आहे तटस्थ, कारण पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोहोचला तो नॉन स्ट्राकिंग एंडचा बॅट्समन बंटी. 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होत असताना आवश्यकता नव्हती तिसऱ्या रनची. वेट अँड वॉच क्रिकेट सध्या मैदानामध्ये खेळलं जाते. 2 धावा आता ऍड होतील आणि 2 धावेने टीमची टोटल पुढे पोहोचेल. 16 रन ऑन स्कोर कार्ड. 16 हा धावा आहे धावफलकावरती. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, स्किट होत असताना हा चेंडू अखेर आता यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचतोय. डॉट चेंडूची वळणी ते लागत असताना पॉवर प्ले मध्ये आक्रमकता आणि त्याचबरोबर द्वेष, उत्साह जोमानं गोलंदाजी करत असताना अक्षय चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिलाय. भानुदास दिसलेला आता रोखण्यामध्ये त्याला यश आलंय या चेंडूवर. शॉर्ट बॉल बॅकफुट देऊन अपी स्क्वेअर कट, चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे मोठी चेस आणि अखेर आता चेंडू घरंगलत स्वीपर कव्हरचं गवत कापत निघून चाललाय बाउंड्री रोपच्या पलीकडे. येतोय तो चौकार. शुद्धता आहे, हा क्लास आहे भानुदास दिसलेचा. पहिल्या बॉलवर देखील तोच प्रयत्न होता, आउटफील्डचा व्यत्यय आला. 2 धावा डॉट बॉल आणि त्यानंतर हा चौकार आणि 4 धाब्याने संघ पुढे सरकलाय. माऊली 11 देवपी टीमची टोटल स्कोरबोर्डवर पोहोचली आहे 2 विकेटच्या नुकसानामध्ये 20 या आकडावर. शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता, विषयामध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला, बॅकफुट थांबून पंच करत असताना फोर्सिंग स्ट्रोक अँड पॉवरफुली क्लीन चेस टू द वाइडेस्ट लॉंग ऑन बाउंड्री रोपच्या पलीकडे. हा देखील येतो लागोपाठचा दुसरा ब्लास्ट, चौकार. उकारणात आहे धावफलक पुढे पोहोचला 24 या धावसंख्येवर. ऑन साइड लाडा बॅटन क्रॉस बॅटेड फटका, शॉर्ट स्कोर लेगला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. नॉन स्ट्राकिंग एंडवरती आता थ्रो करत असताना तोपर्यंत 1 धाव ऍड होईल भानुदास दिसलेच्या खात्यामध्ये. क्रिकेट विथ कॅल्क्युलेशन, क्रिकेट विथ बेट, सातत्यानं तो आकडे मोर करून मैदानामध्ये क्रिकेट खेळत असतो. आणि आता स्ट्राकिंग एंडवरती आणलंय ते म्हणजेच बॅट्समन दशरथला. धावसंख्या धावफलकावरती सिंगलला 25 19 चेंडू आता इथे शिल्लक आहेत आणि आवश्यकता आहे ती 39 या धावसंख्येची. धावा आणि चेंडू याच्यामध्ये जर डिफरन्स पाहिला, फरक पाहिला तर अगदी 20चा आहे आणि तो फरक कितपत वाढवण्याचा प्रयत्न करील अक्षय आणि त्याच्या साथीनं येणारे गोलंदाज, हा देखील चर्चेचा विषय नक्कीच राहील. बॅकफुटवर देऊन कट करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉलिंग, तेज तर्राट चेंडू, अगदी आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग झाल्यानंतर सरळ टेक ऑफ घेत असताना त्यांच्या पाठीमागे लिजेंड पांडुरंगजी माळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. स्ट्रॅटेजी ते आखत असतात आणि यावेळेला देखील त्यांचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू षटक क्रमांक 2 आता या डावाचं ते संपुष्टात आलं आणि 2 षटकांच्या अखेरीस मात्र 12.50 धाब्याची धावगती मेंटेन करत असताना संघ माऊली 11 देवपे 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचला. ते म्हणजेच 25 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू अर्थातच 3 षटकांचा खेळ आता या द्वितीय सत्रामध्ये शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये आता मात्र आवश्यकता आहे ती विजयासाठी 39 या धावसंख्येची. 13 धाब्याची धावगती प्रति 3 षटकांमागे आता राखायची आहे, सातत्यता करायची आहे. ती म्हणजेच देवगाव टायगर्सच्या विरुद्ध आता खेळत असताना क्वालिफायर लढतीमध्ये माऊली 11 देवपे या टीमला. थोडं फास्ट केला, स्पीडअप द्या. क्षेत्ररक्षणाचे दरवाजे सध्याच्या स्थितीला खुले झालं. क्षेत्ररक्षण पसरलेल्या स्थितीमध्ये आपण पाहतो. शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि त्याचबरोबर आता डीपमध्ये एकूण 2 फिल्डर, एकच फिल्डर आहे ऑफस्टिककडे.
तो म्हणजेच वाटेश लॉंग ऑफला स्वीपर कव्हर आणि त्याचबरोबर बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये शॉट थर्ड मॅन अगदी जवळ. विकेट किपर देखील आता वेस्टर्नच्या अगदी जवळ उभा आहे. लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर काऊ कॉर्नर रिजनला आता फिल्डर तयार होत असताना पहिलाच बॉल स्वप्नील पोटीचा राऊंड विकेटनं चांगली लाईन टप्पा दिशेत दर्जेदार होता, वेग भन्नाट होता आणि ही लाईन स्ट्रायकिंग एरियावरती रीड करता आली नाही आहे. बॅट्समन भानुदास दिसलेला येतोय तो डॉट बॉल. संघर्ष तुम्हाला करावा लागेल, मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल या मॅचमध्ये, मैदानामध्ये घाम गाळावा लागेल आणि तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील तुमच्यासमोर पर्याय नसेल. आणि ते प्रयत्न करत असताना स्वप्नील पोटे ओव्हर नंबर 3 मध्ये आउटफील्ड आता खुलं झालंय आणि त्याचा फायदा आता इथे मिळालाय. तो म्हणजेच देवगाव टायगर्स या टीमला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्यानं फेरबदल करत असताना एसटीएनच्या पाठीमागून विकेट किपर तुर्तास आता इथे मात्र चेंजेस केला. शॉट तडम्याचा खेळाडू अगदी थोडासा वर बोलवला. फुल टॉस होता, स्क्वेअर ऑफ द विकेट. वाट शॉट, खराब चेंडू होता, मेजवानी होती आणि ती मेजवानी आता दोन्ही हातानं कबूल केली. भानुदास दिसलेनं वेस्ट ऑफ हाईट, इट इज अ बीमर. नो +6, एकूण येतील 7 धावा. नो +6 वेस्ट ऑफ हाईट. अधिक गती देण्याचा प्रयत्न होता आणि अखेर आता हा प्रयत्न ते फसलाय. तो म्हणजेच स्वप्नील पोटेचा एक्स्ट्रा 7 धावा तयार होत असताना माऊली 11 देवपे टीमच्या खात्यामध्ये आणि टीमचे धाव फलक आता 7 धावेच्या साधीनं पुढे जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. मॅच बॉल मैदानामध्ये येतोय. मॅच बॉलमध्ये सामना कंटिन्यू करायचा आहे. ओके, मॅच बॉल नाहीये. तर यस, फलंदाजाला मुभा आहे चेंडू तपासण्याची, कारण जो सामन्याचा चेंडू आहे तो चेंडू खूप दूरवरती जाऊन पोहोचला आणि त्याचं शोधकार्य अजूनही सुरू आहे आमच्या व्यवस्थापन समितीच्या व्हॉलेंटियर्स करून. त्यामुळे आपण चेंडू निवडून आणि त्वरित इथे खेळायला सुरुवात करायची आहे. षटकार आता ठोकलाय. नेक्स्ट बॉल फ्रीट. मोठी संधी इथे निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं आता करेल का भानुदास दिसले. रन झालेले आहेत 32, अर्ध लक्ष तर गाठले आणि अजूनही 32 धाबेचं लक्ष. फ्रीट बॉलवर चांगला ऑन ड्राईव्ह अलंग टू द कार्पेट. अगदी गवताला चिरत असताना डीपमध्ये फिल्डर पोहोचला विशाल वाडिश लॉंग ऑनला. तोपर्यंत एकच धाव आता ऍड होत असताना सिंगल रन आता टीमची टोटल पुढे पोहोचले. 33 रन ऑन स्कोर कार्ड. 33 धावा सध्या धावफलकावरती आहेत आणि आता इथे भागीदारी रचत असताना तिसऱ्या विकेट करतात दशरथ आणि त्यांच्या साथीने भानुदास. 31 धावेची जुनी आवश्यकता आहे मॅच मध्ये. 16 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, फिंगर मोड केले होते, बोट विखुरली होती, धीमा चेंडू होता, फसवा चेंडू होता आणि अखेर आता ही लाईन रीड करण्यामध्ये अपयशी ठरला. तो म्हणजे स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज दशरथ. भीमर बॉल, त्यानंतर कमबॅक हवं होतं, ते कमबॅक करत असताना स्वप्नील पोटे आजच्या दिवसामध्ये बॅटिंग चांगली केली आणि आता बॉलिंगचं कॉन्ट्रीब्युशन देखील करत असताना देवगाव टायगर्स या टीम करता विषयमध्ये लॉफ्ट केलाय. हवेमध्ये होता हा चेंडू आणि आता हा प्रयत्न तर चांगला केला स्वप्नील पोटेने. डायरेक्ट हिटचा मानस होता, यष्टांचा देखील वेध घेता आला नाही. हाताला घासला चेंडू परंतु झेल टिपण्यामध्ये मात्र तिथे असमर्थ ठरला. स्वतःच्या फलतूमध्ये अवघड कार्य असतं जेव्हा बॉडी स्टान्स तुम्ही बॅलन्स करत असता. 1 रन आता ते कंप्लीट होईल. धावसंख्या पुढे पोहोचेल 34. 34 या धावसंख्येवरती 14 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे, शिल्लक आहे आणि आता आवश्यकता आहे ते म्हणजे विजय करता 30 या धावसंख्येची. स्ट्रायकिंग एंडवरती भानुदास दिसले. 5 बिग हिट्स टू विन, 5 मोठे स्ट्रोक. विषयामध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. यष्ट्यांचा वेध इथे घेतला गेला का? पंचांकडे विचारणा होती त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग करत असताना स्वप्नील पोटे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये धावा अडवण्याचा त्याचा प्रयत्न होतो आणि त्याला यश देखील लाभतंय. 1 धावा आता ऍड होईल, धावसंख्या पुढे पोहोचेल. सिंगल रन नंतर स्कोरबोर्डवर 35, 35 धावा.
स्टील 1 टू गो. 13 चेंडू आता शिल्लक आहे त्या डावाच्या आणि 13 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ती 29 या धावसंख्येची. हे तिसरं षटक सुरू आहे दुसऱ्या सत्राचं. फुल लेंथ होता विषय मध्ये लॉफ्ट केलाय सेट ॲज ॲरो अगदी समोरच्या दिशेनं सेफ शॉट. क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत या 2 धावा आणि याच बरोबरीनं हे तिसरं षटक आता आहे ते कंप्लीट झालंय. 3 ओव्हरच्या खेरीज संघ माऊली 11 देवपी ऑन स्कोर का 37 रन 37 धावा धावफलकावरती 12.23 धावेची धाव होती. इथे मेंटेन करत असताना ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये गेली तोपर्यंत ऐकूयात डीजे श्रावणीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. पाण्याची मागणी केली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या देवगाव टायगर्स या संघाकडून. व्यवस्थापन समितीला सूचना आहे पाणी त्वरित मैदानामध्ये पोहोचवायचं आहे. उन्हाचा ओक्सत्या वाढता आहे. क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आणि सातत्यानं तुम्हाला शारीरिक शिथिलता आणि त्याचबरोबर थकवा जाणवत असतो जेव्हा 5 षटकं तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता. स्पेशली जेव्हा तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करून मैदानाकडे जात असता आणि तोच थकवा आता ते जाणवतं. त्याच कारणास्तव देवगाव टायगर्स या टीमच्या कॅप्टननं आता पाण्याची मागणी केली आहे आणि ते पाणी आता इथे मैदानामध्ये पोहोचवलं जाते. परंतु या मॅचमध्ये कोण कोणाला पाणी पाजणार हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. कारण येणारे बॉल शिल्लक आहेत 12 अर्थातच 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि विजयाकरता आता आवश्यकता आहे ते म्हणजे 64 धाब्याचं लक्ष समोर असताना 27 या धावसंख्येची 13.50 धाब्याची धावगती आता मेंटेन करायची आहे. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. भानुदास देसले आणि त्यांच्या साथीनं दशरथ आता टीमचा डाव सावरत असताना पार्टनरशिप इथे बिल्डअप केली आहे. तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वाचा रोल आहे भानुदास देसलेचा. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. नऊ चेंडूंचा ज्यानं आतापर्यंत सामना केला आणि टोटली 21 11 चेंडू आणि 21 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आणि आता तो या मॅचमध्ये खूप महत्त्वाची भूमिका अदा करेल. विजय आणि पराभवामधलं अंतर कोण असेल आणि ते अंतर कापण्याचा आणि या मॅचमध्ये परिणामकारक घटक कोण ठरेल तर तो म्हणजेच भानुदास देसले. 12 चेंडू 27 धाब्याचं समीकरण. चौथं निर्णायक षटक टाकण्यासाठी येतोय सेकंड स्पेलमध्ये अक्षय ज्यानं दुसऱ्या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली होती आणि त्याच्यावरती कॅप्टन पुन्हा एकदा इथे विश्वास दाखवला. असं म्हटलं जातं संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, इसलिए पूजा जाते आज भी उस पत्थर को कि इस दुनिया में विश्वास लायक इंसान नहीं मिलता. परंतु कॅप्टनने तो विश्वास दाखवलाय तो म्हणजेच अक्षयवरती आणि विश्वासाला सार्थ बॉलिंग आता त्याला करावी लागेल भानुदास देसलेच्या विरुद्ध. चांगलं रंगेल हे बॅटल. 12 बॉल 27 रनची आवश्यकता. फील्डमध्ये चेंजेस. 4 फिल्डर ऑन साईडला. लॉंग ऑन मिड विकेट काऊ कॉर्नर आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग. 1 फिल्डर डीप मध्ये लॉंग ऑफला. स्वीपर कव्हर बॅकवर्ड बार शॉर्ट थर्ड मॅन आणि फाईन लेग. अगदी आता सज्ज झालाय मॅच रंगत असताना. मॅच इथे अगदी जोमानं सुरू होत असताना पहिलाच बॉल टोटली प्लम्प या सिरीज. मोठा ब्रेक थ्रू मोठा अडसर आता दूर केलाय. सुटकेचा मोकला श्वास मैदानामध्ये सोडत असताना संघ देवगाव टायगर्स आणि इथे सांगून देतोय आ देखे जरा किसमे कितना एकदम जमके रखना कदम मेरे साथिया. मोठी विकेट भानुदास देसले बॅक टू पॅव्हलियन. आणि भानुदास देसले बॉलच्या रीच पर्यंत पोहोचू शकला नाही. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर सरळ यष्टांवरती आदळतोय हा चेंडू. 11 बॉल आता 27 धाब्याचे समीकरण. उत्साह जोश आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या देवगाव टायगर्स या संघामध्ये.
कारण पहिल्याच बॉलवरती आता ही महत्वाची विकेट इथे मिळाली भानुदास देसलेची. ती म्हणजेच बॉलर अक्षयला कॉन्फिडन्स त्याचा आता वाढला असेल, आत्मविश्वास त्याचा देखील दुणावला असेल. कारण 11 चेंडू आता आवश्यकता 27 धावेची आणि नौका फलंदाज 5व्या नंबरवरती खेळपट्टीकडे दाखल होतोय. तो प्रेशर सिच्युएशन मध्ये, दबाव आणि दडपणात्मक परिस्थितीमध्ये निलेश जाधव ऑन नॉन स्ट्रायकिंग एंड आणि साथीनं त्याच्या समेत आता दशरथ ज्यानं 4 बॉलचा सामना केलाय. 3 रनचं कॉन्ट्रीब्युशन, त्याला देखील इनिंग एक्सलेट करावी लागेल. फील्डमध्ये थोडंसं चेंजेस न्यू बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवरती, त्यामुळे प्रयत्न आहे जास्तीत जास्त डॉट बॉल पर्सेंटेज वाढवण्याचा आणि त्याचबरोबर स्ट्राईक रोटेट न करू देण्याचा. स्वीपर कव्हरला आता क्षेत्ररक्षक डीपमध्ये पुढे चाललाय. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी हटवण्यात आलंय. शॉर्ट बॉल होता, बॅकफूट देऊन हुक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. बॅटच्या अगदी टोएंड वरती आता हा चेंडू 1 रन आता इथे कंप्लीट होईल आणि सिंगलना धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. ते म्हणजेच 38 या धावसंख्येवरती अजूनही 26 धावेची आवश्यकता आणि चेंडू आता मात्र शिल्लक आहे ते म्हणजेच 10. लक्ष थोडंसं मोठं आहे, लक्ष माफक आहे, परंतु या स्पर्धेमध्ये जर आव्हान तुम्हाला चिरकाल तेवत ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये जर बक्षिसाचे नामांकन तुम्हाला पटकावायची असतील तर तुम्हाला महत्त्वपूर्ण लढतीमध्ये निर्णायक क्षणाला मोठे स्ट्रोक मारावे लागतील. इट इज अ कंपल्सेशन. हा तुमच्यासाठी एकमेव पर्याय आहे, तो म्हणजेच प्रतिहल्ला. विषयमध्ये लॉफ्ट करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगला ऑन ड्राईव्ह, 1 रन तिथे कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग कडे थ्रो कलेक्ट करता आला नाही त्या ठिकाणी अक्षयला, अन्यथा धावबाची संधी देखील नाकारता आली नसती. आणि आता या 2 धावा सहजतेनं कंप्लीट होत असताना एकेरी दुहेरी धावेचा हवा तसा परिणाम, इम्पॅक्ट धावफलकावरती पडणार नाही. कारण आता मोठं डिफरन्स राहिलं ते म्हणजेच रन आणि बॉलमध्ये 2 धावेनं रन झालेले आहेत. 40 चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे 9 आणि 9 चेंडूमध्ये आता 24 धावेची आवश्यकता. म्हणजे 9 चेंडू मधून 4 चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरताच ठोकावे लागतील. संघर्ष मोठा आहे, लढत मोठी आहे, चुरस मोठी आहे, ठसन मोठी आहे आणि मोठ्या मॅच मध्ये आता मोठी कामगिरी करावी लागेल दशरथ आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग वरती बॅट्समन निलेशला. टीम देवगाव टायगर्स अधिकचा वेळ आपण घेऊ नका. अगदी बॉलरसाठी प्रोटेक्ट करल्या गेला एक क्षेत्ररक्षक वार्डिश मिडॉपच्या दरम्यान स्ट्रायकिंग एंडमध्ये खेळण्याकरता बंटी. विषयमध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. बॅटच्या टोईनवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. विकेट किपरचा चांगलं कलेक्शन, अपील झालं स्क्वेअर लेग अंपायर अमर गायकवाडकडे आणि आता इथे विचारणेला आद्य दिली. पंचांचं बोट आबालकडे आणि मैदानाच्या बाहेर परततोय तो म्हणजेच फलंदाज दशरथ. हा धक्का क्रमांक 4 आता पोहोचला, तो म्हणजेच 41 या धावसंख्येवरती माऊली 11 देवपे या टीमला. कल्पनांचं काहूर सुरू आहे. 23 टू मोर रिक्वायर्ड. 23 धावेची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 2 संघांची आता इथे पडली आहे गाठ. पाहुयात कोण कोणाची लावतोय वाट. न्यू बॅट्समन सूरज आता स्ट्रायकिंग एंडवर खेळण्यासाठी समोर आहे त्याच्या बॉलर अक्षय, ज्याने आतापर्यंत या स्पेलमध्ये चांगली बॉलिंग केली. 4 रन खर्च करत असताना 1 विकेट. लाईन चांगली आहे, टप्पा दर्जेदार आहे, वेग भन्नाट आहे. 30 तर्राट चेंडू बीट करून चाललाय. माऊली 11 देवपे टीमच्या स्वप्नांना आणि इराद्यांना हा आहे तो सूरजच्या विरुद्ध डॉट बॉल. न्यू बॅट्समनसाठी आव्हान थोडंसं मी म्हणेल खडतर आहे, कारण वातावरण थोडंसं दमट होत चाललंय. संध्याकाळचं सत्र इथे सुरू आहे आणि हव्या तशा मुबलक दमट हवामानामध्ये चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पोहोचवणं हे देखील थोडंसं अवघड कार्य नक्कीच असेल आणि त्याचा फायदा इथे मिळत असताना प्रतिस्पर्धी देवगाव टायगर्सच्या टीमला हा डॉट बॉल. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, बॅकफुट देऊन हुक केलाय, चांगला स्ट्रोक. लॉंग लेगच्या क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये, अगदी त्याच्या समोर टप्पा घेतला आणि अखेर हा चेंडू आता ओलांडत असताना सीमारेषा, बॉल सीमा पार. निर्णायक क्षणाला आता सूरजच्या बॅटमधून येतोय हा चौकार.
तर चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 45-45 6 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची आवश्यकता. कोण विसरेल याच्या अगोदरचा सामना, जी लढत रंगली होती देवगाव टायगर्स आणि त्यांच्या विरुद्ध एसएन बॉयज संभाजीनगर या दोन टीमच्या दरम्यान. पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ होता एसएन बॉयज संभाजीनगर आणि त्या संघाला परास्त करत असताना देवगाव संघानं आजच्या दिवसामध्ये एक छाप सोडली आहे. टीम युनिटीचा एक वेगळा ठसा आहे ते उमटवला आहे आणि आता देखील सेम इक्वेशन, परंतु संघ डिफरंट आहे. आता माऊली इलेव्हन देवपे त्यांच्या विरुद्ध रणनीती मैदानामध्ये आखत असताना 6 बॉल 19 धाब्याची आवश्यकता. कि 4 लाइन बोले लिया मैच साठी. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए यहाँ कोई महान नहीं होता. जब तक न पडे हाथी चिनोरी के घाट पत्थर पे, तब तक पत्थर भी या भगवान नहीं होता. इथे देव होण्यासाठी दगडाला देखील हातोड्याचा मार सोसावा लागतो आणि हे तर क्रिकेट आहे. इथे विजया करता तुम्हाला मोठ्या प्रमाणात मेहनत आता मॅच मध्ये करावी लागेल. अंतिम अखेरचा आणि निर्णायक षटक. बॉलिंग ट्रॅकवर कुणाल तयार होत असताना राऊंड विकेट. पहिला चेंडू कुणालचा ऑन साइडला बिगिट काढण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या रनचा कॉल. विकेट कीपरकडे चांगला थ्रो, परंतु कलेक्शन आता ते करता आलं नाही आणि या 2 धावा आता ते वेगाने कंप्लीट होत असताना थोडेसे त्या ठिकाणी दुभागतग्रस्त जाणवत असताना निलेश अति जोखीम घेऊ नका, कारण सध्या हंगाम सुरू आहे. अजूनही भरपूर मॅचेस, भरपूर स्पर्धा तुम्हाला गाजवायच्यात, भरपूर मैदानं तुम्हाला झुंजार केलीनं सोडून ठेवायचे. त्यामुळे या मॅचमध्ये एवढी मोठी रिस्क घेऊ नका जेणेकरून संपूर्ण सीझन तुमची दुखापतग्रस्त जाईल. 2 धावा ॲड होतील. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 47 या धावसंख्येवरती आणि लक्ष आता 5 चेंडू शेवटचे शिल्लक असताना गाठाच आहे ते म्हणजे 17 धावेचं. कुणाल तयार होत असताना फुल लेंथ होता, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला अगदी शिरत. आता हा चेंडू गवताला गुदगुल्या करत निघून चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष मोठा आहे आणि खेळी देखील मोठी साकारणार हे दाखवून देत असताना निलेश जाधव बॉल सीमा पार. हा चौकार. टायमिंग चांगलं जुळला. हँड अँड आय कोऑर्डिनेशन, बॉडी लेंथ पोझिशन चांगलं होतं आणि हा चौकार आता ठोकलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा या चौकारानं नवा दमखम, नवा उत्साह जागा केला. तो म्हणजेच माऊली इलेव्हन देवपे टीमच्या समर्थकांकरता धावसंख्या पुढे पोहोचले ते म्हणजेच चौकारानं 51 धावांचं अर्धशतक आता कंप्लीट झालंय. शेवटचे 4 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये आता मात्र 13 धावसंख्येची आवश्यकता देवगाव टायगर्सच्या विरुद्ध माऊली देवपेला. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, राऊंड विकेटनं पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. वेगवान चेंडू होता, अगदी गुड लेंथ वरून टेक ऑफ घेतला चेंडूनं राईज होत असताना आणि आता सरळ एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर हा चेंडू आपल्या हातामध्ये कैद करतोय. चौकारानंतर आलेला हा डॉट चेंडू आणि आता जवळजवळ मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना संघ देवगाव टायगर्स. 3 चेंडू आता शेष आहेत, शिल्लक आहेत आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. सामन्यामध्ये अजूनही समान संधी दोन्ही टीमला. या बॉलवरती मोठा स्ट्रोक जर आला तर सामन्यात चित्र लिफाफे बंद गुलदस्त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत बॉलिंग केली कुणालला आणि त्याचबरोबर अक्षयनं वाखाणण्याजोगी कामगिरी प्रेक्षक वर्गाला देखील आता आपल्या जागेवरून उभं केलंय ते या सामन्यानं. 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि आवश्यकता आहे ती म्हणजेच 13 धावसंख्येची. सिली कव्हरला अध्यक्षित रक्षक सध्याच्या घडीला माइंड गेम खेळत असताना संघ देवगाव टायगर्स दबावात्मक आणि दडपणात्मक परिस्थिती आणि अशा स्थितीमध्ये मात्र एक क्षेत्ररक्षक सिली कव्हरला अगदी जवळ आणून ठेवलाय तो म्हणजे स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन निलेश जाधवच्या. 3 बॉल 13 धाब्याचे समीकरण. 13 कोणाचे वाजणार, माऊली इलेव्हन देवपे की त्यांच्या विरुद्ध देवगाव टायगर्स. महत्वाचा चेंडू ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका साधण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि पंचांचा इशारा आता आमचा पर्यंत पोहोचला. तो म्हणजे बॅट्समन सुखरूप आपल्या एंडला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. आता त्याची लढत, निर्णायक लढाई. धावसंख्या 1 धाब्यानं पोहोचली ती म्हणजेच 52 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 12 या धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे दोन्ही चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेरच धाडावे लागतील. इट इज अ डू ऑर डाय एन्काउंटर.
रात्र नाही तर स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाद बदलते, मनामध्ये नेहमी आशा सभी जिंकण्याची. कारण नशीब बदलो न बदलो, तुमची मेहनत जर असेल तर तुमचं भाग्य नक्कीच बदलेल. 2 अक्षराचं यश मिळवण्याकरता तुम्हाला 2.5 अक्षराचं भाग्य आणि 3 अक्षराची मेहनत नेहमीच करावी लागेल. शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत. फास्टर 5 मध्ये जाण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न ते सुरू आहे. दोन्ही टीमनं सामना अजूनही सोडलेला नाही आहे, कारण या बॉलवरती एखाद दुसरा मोठा हिट आला तर मॅचमध्ये पूर्णपणे हावी होईल संघ माऊली 11 देवपे. आणि डॉट बॉल जर रिलीज केला, अदरवाईज बॉल जर बाउंड्री रोपच्या बाहेर न गेला तर चवर सरेल संघ देवगाव. यावेळेला स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत केली या बॉलला आणि ही हरकत आता उद्ध्वस्त करून टाकतीये. मनसुबे उद्ध्वस्त करत असते ती म्हणजेच माऊली 11 देवपे या टीमची. कारण विजयाच्या अगदी आता समीप जाऊन पोहोचला तो संघ माऊली 11 देवपेच्या विरुद्ध खेळत असताना देवगाव टायगर्स 1 चेंडू आणि आता 12 या धावसंख्येची आवश्यकता. भानुदास देसलेची विकेट या मॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट होती. 4थ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती अक्षरनती संपादित केली आणि त्यानंतर देवगाव संघाने या मॅच मध्ये मागे वळून पाहिलं नाही आहे. टीम युनिटी चांगली आहे त्यांची, प्रत्येक बॉलवरती चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन असतं आणि सध्याच्या घडीला तोच प्रयत्न आहे तिथे सुरू आहे. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. टीम देवगाव टायगर्स अगदी विजयाच्या समीप उंबरठ्यावर जाऊन पोहोचले आणि फास्टर 5 मध्ये आता जाणारा मात्र तो निश्चितच या स्पर्धेचा तिसरा संघ ठरेल का. अपवादात्मक चेंडू जर वगळला तर विजय निश्चित आहे या चेंडूवरती टीम देवगाव टायगर्स या संघाचा. फुल लेंथ होता आणि त्याचबरोबरीने ते सामना संपलाय आणि 11 धावेने आता क्वालिफायर लढतीमध्ये मोठा विजय प्रस्थापित केलाय दौलत तुपे फॅम टीम देवगाव टायगर्स या संघानं. वेल प्ले बॉयज अँड हार्ड लक टीम माऊली 11 देवपे. तर या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 3 समाप्त झालाय आणि फास्टर 5 मध्ये दाखल झालाय तो म्हणजे संघ देवगाव टायगर्स. मेनी कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम माऊली 11 देवपे. चांगला परफॉर्मन्स दोन्ही टीमचा राहिला. व्यवस्थापन समितीच्या वतीनं आजच्या दिवसामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 8ही संघांचं मनापासून हार्दिक आभार आणि अभिनंदन. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामन्यावरचा किताब आपण जाहीर करूयात. ज्यानं पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली, टीमचा डाव सावरत असताना ॲज अ ओपनर म्हणून आजच्या दिवसामध्ये ज्यानं वेगळी छाप सोडली आहे, 30 धावेची मॅरेथॉन इनिंग ज्यानं साकारली तो स्वप्नील